आणि मकर संक्रांतीचा सण आला की या सणाचा आनंद हा पतंग उडवण्यामधून अनेक जण लुटतात. पण हाच आनंद इतरांच्या मात्र जीवावर बेतू शकतो. नायलॉन मांजा गळ्यात अडकल्यामुळे राज्यभरामध्ये दोघांचा मृत्यू झालाय, अनेक जण जखमी झालेत. पाहूयात हा रिपोर्ट. नाशिकमध्ये नायलॉन मांजानं गळा कापला, 23 वर्षाच्या तरुणाचा मृत्यू. नंदुरबारमध्ये 7 वर्ष चिमुकल्याचा नायलॉन मांजानं गळा चिरून मृत्यू. संभाजीनगरमध्ये नायलॉन मांजानं गळा कापला, पोलीस उपनिरीक्षक गंभीर जखमी. अकोल्यात नायलॉन मांजानं गळा कापला, महापालिका कर्मचारी गंभीर जखमी. मकर संक्रांतीनिमित्त पतंग उडवण्याचा आनंद इतरांच्या जीवावर तर उठणार नाही ना, याची काळजी प्रत्येकानं घेणं गरजेचं आहे. कारण नायलॉन मांजामुळं नाशिकमध्ये 23 वर्षांच्या तरुणाचा जीव गेलाय. 23 वर्षांचा सोनू धोत्रे हा गुजरातमधल्या वलसाडमध्ये नोकरी करत होता. मकर संक्रांतीनिमित्त तो आईला भेटण्यासाठी नाशिकमध्ये आला होता. मात्र पाथर्डी परिसरातून जात असताना नायलॉन मांजा त्याच्या गळ्यात अडकला आणि त्याचा मृत्यू झाला. वो गुजरात से इधर आ रहा था, वो अपने घर पर ये त्योहार मनाने के लिए, इसकी वजह से आया और वो पातड़ी फाटा के इधर है ना मांजा लटक ये कट के उसका डेड हो गया. नंदुरबारमध्ये 7 वर्ष चिमुकल्याला नायलॉन मांजामुळे जीव गमवावा लागलाय. कार्तिक गोरवे हा मुलगा आपल्या आजोबांसोबत दुचाकीवरून जात होता. मात्र गळ्यात मांजा अडकला आणि कार्तिकचा मृत्यू झाला. छत्रपती संभाजीनगरमध्ये मांजामुळे एका पोलीस अधिकाऱ्याचा गळा कापला गेलाय. संभाजीनगर शहरातल्या सातारा परिसरात ही घटना घडली. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दीपक पारधे ड्युटीवर असतानाच ही घटना घडली. तर अकोल्यातही महापालिका कर्मचाऱ्याचा नायलॉन मांजामुळे गळा चिरला गेलाय. 35 वर्षांचे मंगेश बोपटे दुचाकीवरून ड्युटीवर जात होते. मात्र नायलॉन मांजा त्यांच्या गळ्यात अडकला आणि मंगेश यांच्या गळ्याला 15 टाके पडले. तो चायना मांजा रस्त्यानं पडलेला होता. आडवा गेलेला असेल तर तो दिसला नाही मुळे त्याचा तो गाडीचा स्पीडही होती, म्हणजे एवढी नव्हती की 30-35 ची स्पीड असेल. पण त्या चायना मांजामुळे गळा कापला गेला, एवढा खोल गेला की त्याची अक्षरशः डॉक्टर साहेब सांगतात की नस डॅमेज आहे आणि 16 ते 17 टाके लागलेले आहेत. तर हा मांजाचा कोणी वापर करू नये, यावर काही प्रशासनानं निर्बंध आणावं अशी एक विनंती आहे. कारण की हा एवढा घातक आहे की त्याची आम्हाला सुद्धा तब्येत त्याची पाहावल्या गेलेली नाही आणि आता जी दुखापत झाली ती तर वेगळीच आहे. नायलॉन मांजावर बंदी असली तरी तो सहज उपलब्ध होतोय. ई-कॉमर्स साईट्सवर नायलॉन मांजाचे शेकडो विक्रेते आहेत. पंजाब, राजस्थान आणि तेलंगणातले हे विक्रेते नायलॉन मांजा घरपोच पाठवतात. इंस्टाग्रामवर देखील नायलॉन मांजाचे विक्रेते आहेत. तुम्हाला इथे बरेचसे सेलर्स हा मांजा विकताना इथे दिसतील. त्याच्या वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या याच्यानी ते विकत असतात. पण हा मांजा इकडे अवेलेबल आहे यावेळेस सुद्धा. नायलॉन मांजामुळे माणसांचा जीव जातोच, मात्र कित्येक पक्षीही याला बळी पडतात. काही पक्षी जायबंदीही होतात. त्यामुळे पतंग उडवताना नायलॉन मांजा वापरू नका. आपल्यामुळे इतरांचा जीव जाऊ शकतो याची जाणीव असू द्या. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.